अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कायम असणार आहेत आणि मोदी सरकारमध्ये डोवाल हे तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणार आहेत। डॉक्टर के.पी. मिश्रा पंतप्रधान मोदींचे सचिव म्हणून कायम आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कायम राहणार आहेत। गौरी, अगदी बरोबर आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अर्थात नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून पुन्हा एकदा अजित डोवाल यांना संधी देण्यात आलेली आहे। 2014 साली खरं तर पहिल्यांदा त्यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं, तेव्हापासून हे पद त्यांच्याकडे आहे। अनेक महत्त्वाची ऑपरेशन्स अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारत सरकारने केली, ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधामध्ये भारताने जी काही पावलं उचलली होती, एअर स्ट्राईक असेल किंवा इतर हल्ले असतील, या सगळ्या संदर्भात जी महत्त्वाची रणनीती आखण्यात आली त्यात अजित डोवाल यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं। त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा अजित डोवाल यांची ही जी काही निवड आहे ती कायम करण्यात आली। त्यासोबतच जर तू सांगितलंस की पी.के. मिश्रा यांची सुद्धा नेमणूक जी आहे ती कायम करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या दोन व्यक्तींकडे आहेत, त्यामुळे या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आल्या। त्यामुळे अशाच प्रकारच्या कारवाई भविष्यात सुद्धा भारत सरकार करताना दिसेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।